नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमचं मनापासून स्वागत आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राहकवादाचा आपल्यावरती काय परिणाम होतो त्यावरती चर्चा केली। त्याचा परिणाम म्हणजे तापासारखा एक अस्वस्थपणा तयार होतो आणि सुखाला महत्त्व देणारे हेडोनिझम, लैंगिक स्वातंत्र्याचा अतिरेक आणि कर्मणुकीच्या हेतूने दारू आणि मादक द्रव्यांना वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात गरज नसताना दिलेले महत्त्व यावरती सुद्धा आपण चर्चा केलेली आहे। शेवटी आपण असं म्हणालो की दारू आपल्याला आरोग्यदायी आहे याची सर्वांना खात्री देणारा अभ्यास करून वैद्यकीय व्यवसाय स्वतःला वेठीस धरतो आहे। खरे तर विज्ञानाच्या नावाखाली अशा प्रकाराच्या प्रचाराला आपण बळी पडू नये हे नक्कीच आहे। मग परागजी, तुम्हाला काय वाटतं याबाबत? येस मॅडम, खरं म्हटलं तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आपण जे उदाहरण दिले ते की आणि ते विशेषतः डॉक्टरांकडून येत आहे। यामुळे व्यक्तींना आणि विशेषतः तरुणांना अंमली पदार्थाच्या आणि मद्यपानाच्या त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि हा प्रयत्न आहे एक प्रकारचा। नुकताच मला संयुक्त राष्ट्रांचा एक अहवाल मिळाला, तो UNDC वर्ल्ड ड्रग रिपोर्ट 2022 आहे आणि जो या प्रवृत्तींवरती प्रकाश टाकतोय। तर त्या अहवालामध्ये विशेषतः त्यांनी सांगितलेलं आहे की गांजाच्या गैरवापरावरती प्रकाश टाकलेला आहे, जो काही देशांमध्ये कायदेशीररित्या मान्य आहे आणि त्यात म्हटले आहे की तरुणांमध्ये विशेषतः वयवर्ष 15 ते 16 जे वयोगटातील जे तरुण आहेत त्यांचा वापर वाढलेला आहे। त्यांच्या आरोग्यावरती याचे घातक परिणाम देखील दिसू लागलेले आहेत, लवकरच त्यांचा मृत्यू देखील झालेला आहे। तर माझ्याकडे अशी काही आकडेवारी आहेत की जी सांगते या अहवालानुसार की 2020 मध्ये जगभरामध्ये 15 ते 64 वयोगटातील सुमारे 284 दशलक्ष लोकांनी ड्रग्सचा वापर केला। बापरे। आणि जो मागच्या दशकाच्या तुलनेत तब्बल 26% जास्त आहे। बापरे, म्हणजे विश्वासच बसत नाही। अंदाजे 300 दशलक्ष लोक म्हणजे मागील दशकाच्या तुलनेत तुम्ही म्हणालात तसं 26% वाढलेले आहेत, म्हणजे त्याचा अत्यंत वेगाने प्रसार होत आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। अगदी बरोबर, अर्थात तो अनेक पटींनी पसरत आहे आणि त्यात पुढे असे देखील म्हटलेले आहे की मागील पिढ्यांच्या तुलनेत आज अनेक देशांमध्ये मादक औषधे याची वापरत असलेल्या तरुणांची जी संख्या आहे ती वाढलेली आहे। त्यामुळे प्रत्येक पिढीत त्याची वाढच होत आहे। या अहवालानुसार जगभरात साधारणपणे 11.2 दशलक्ष लोक ड्रग्सचे इंजेक्शन घेत आहेत। बापरे, अत्यंत भयंकर परिस्थिती आहे ही। म्हणजे तुम्ही जे आकडेवारी सांगता आहात ते ऐकूनच अंगावरती काटा येतो आहे। आणि तर हा औषधाचा परिणाम आहे। मग त्याचप्रमाणे त्यांच्याकडे आणखी एक रिपोर्ट होता की जो दारूवरती होता, हे संयुक्त राष्ट्रसंघाने 9 मे 2022 रोजी प्रकाशित केलेला होता। इनफॅक्ट आपले सर्व विद्यार्थी कदाचित ॲक्सेस देखील करू शकतील की त्यामध्ये असे म्हटलेलं होतं की जगभरात दरवर्षी 30 दशलक्ष लोकांचा मृत्यू दारूच्या हानिकारक वापरांमुळे होत असतो। बापरे, म्हणजे 30 दशलक्ष लोक फक्त दारू प्यायल्यामुळे आणि त्याचा हानिकारक जो वापर आहे त्यामुळे मृत्यू पावतात। आणि त्यापैकी 30% महिला हे प्रमाण जगातील एकूण मृत्यूपैकी 5.3% आहेत। एकंदरीत रोग आणि दुखापतीच्या जागतिक ओझ्यापैकी 5.1 हे जे दारूमुळे निर्माण होतात, विविध प्रकारचे जे कर्करोग आहेत, यकृताचे रोग आहेत, त्याचबरोबर रस्त्यांवरती होणारे अपघात, स्वतःला इजा करणे आणि वैयक्तिक हिंसा हे त्याचे दुसरे परिणाम आहेत। आणि मग दारूच्या सेवनामुळे आयुष्याच्या तुलनेने लवकर मृत्यू आणि अपंगत्व येते। 20 ते 39 वयोगटातील लोकांमध्ये एकूण मृत्यूंपैकी अंदाजे 13.5% मृत्यू हे दारूच्या सेवनामुळे होत आहेत। बापरे, हे खूपच वाईट आहे आणि हेच वय आहे जिथे आपण सर्वात उत्पादक असू शकतो, बरोबर आहे? येस। तर आपण आपल्या क्षमता, आपली बुद्धिमत्ता, आपली कौशल्ये किंवा क्षमता विधायक गोष्टींसाठी वापरू शकता, पण मग दारूच्या सेवनामुळे तुम्ही मृत्युमुखी जर पडला तर काय ह्याचा काहीही उपयोग होत नाही। अगदी बरोबर। आणि मी हे जे सांगत आहे, काही मेट्रो शहरामध्ये बस स्थानक आहेत, रेल्वे स्थानकांवरती बस किंवा ट्रेनमध्ये उतरताना हे सर्व दृश्य बघितलेले आहेत। अंमली पदार्थांचे सेवन आणि मद्यपान केल्यानंतर जी तरुणाई आहे ती अतिशय वाईट अवस्थेमध्ये रस्त्यावरती पडलेली आपल्याला दिसते। खरंच आहे, हे खूपच वाईट आहे।
खूपच दुःखदायी परिस्थिती आहे की असं व्यक्ती रस्त्यावरती पडलेले असतात, हे अतिशय वाईट आहे. आणि मग शेवटी असे म्हटले आहे की आरोग्याच्या परिणामांपलीकडे मद्यपानाच्या हानिकारक वापरांमुळे व्यक्ती आणि समाजाचं मोठं असं नुकसान होत असतं. आणि हे नुकसान आर्थिक देखील, त्याच्यामध्ये आर्थिक नुकसान देखील आलेच. तर आपण म्हटल्याप्रमाणे हे असे युग आहे की ज्यात त्यांनी खूप मेहनत करून तरुणांनी आपली स्वप्ने सत्यात उतरवायची असतात, खूप परिश्रम घ्यायचे असतात, पण ते हा त्यांचा जो बहुमूल्य वेळ आहे तो वाया घालवत आहेत. त्यामुळे साहजिकच प्रत्येक समुदायावरती, प्रत्येक समाजात त्यांचा जो सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या एक प्रकारचा नकारात्मक परिणाम दिसून येतो. खरंच आहे, खरंच आहे. खूपच नकारात्मक परिणाम आता दिसून येतोय आणि तो होत राहील. त्यामुळे हे खूप दुःखदायक आहे. आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याला त्या दलदलीकडे खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही गोष्टीला आपल्याला ठाम नकार द्यावा लागेल, नाहीतर त्याचा परिणाम तोच होईल, आपला विनाश होईल आणि कुटुंबाचा सुद्धा इथे विनाश होणार आहे. तर ग्राहकवादाने जगभरातील गुन्हेगारीला सातत्याने वाढ होण्यासाठी अपरिहार्यपणे हातभार लावलेला आहे. अंमली पदार्थांमध्ये, लैंगिक गुन्हेगारीमध्ये आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारांची गुन्हेगारी आहे, त्याला सुद्धा हातभार लागतो आहे. हे सर्व ग्राहकवादाच्या मूल्यांमध्ये रुजलेले आहेत. अशी मूल्ये मर्यादा, आत्मनियंत्रण हे कमी करतात आणि खरेदीसाठी निधी नसताना, म्हणजे पैसे नसताना सुद्धा त्वरित समाधानास प्रोत्साहित करतात. ज्या लोकांकडे पैसा आहे ते यामुळे गरीब होतात आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना त्याचं व्यसन लागल्यावर त्यांना जास्तीत जास्त त्रास होत राहतो. ते इतर गुन्हेगारांच्या तावडीत सापडतात. ज्यांना जीवनाची शून्यता अस्वस्थ करते आणि आध्यात्मिक परिणामाच्या गरजेची अस्पष्ट जाणीव असते, ते देखील बरेचदा सोपा उपाय शोधतात जिथे त्यांच्याकडून काहीच मागणी नसते. मग अंधश्रद्धाळूंसाठी ज्योतिष हे दिलासा देणारं वाटतं. पैशाचा झगमगाट, जुगार या सर्वांना आपण बळीचा बकरा मानतो, ज्यांना आपण दोष देतो आणि जे काही चुकीचे आहे त्याबद्दल त्यांचा तिरस्कार करतो. तर भोग आणि विलासवाद हे ग्राहकवादाचे एक नकारात्मक वैशिष्ट्य आहे असं मला तरी वाटतं आहे. अगदी बरोबर. आणि आपण साधारणपणे काही बॉलिवूडचे सिनेमांमध्ये हे बघत असतो, जिथे या गुन्हेगारी कृतीमुळे अनेक लोकांच्या प्रत्यक्ष जीवनावर देखील परिणाम झालेला दिसतो. खरंच आहे, अगदी खरं आहे तुम्ही सांगताय ते. आता आणखीन एक पैलू नैसर्गिक पर्यावरणाच्या विनाशाशी संबंधित आहे. पुन्हा ग्राहकवादामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो आहे. यात प्रथम म्हणजे दुर्मिळ संसाधनांचा वापर समाविष्ट आहे. म्हणजे इतिहासात कधी न झालेल्या दराने आपण आता त्यांना, ही जी संसाधनं आहेत त्यांना नष्ट करत आहोत, ते सुद्धा अनावश्यक गरजांसाठी. आता या विनाशाचा दुसरा पैलू म्हणजे प्रदूषण. मग हवा, पाणी, जमीन या सर्व घटकांची विषबाधा. लाखो खाजगी वाहनांच्या धुरामुळे आणि कोळशावर चालणाऱ्या वीज प्रकल्पांमधून येणाऱ्या धुरामुळे हवा सतत विषारी होते आहे. जे ग्राहक समाजाने मागणी केलेल्या सर्व ऊर्जेचे उत्पादन करतात, मग ह्या सगळ्याचं नियमन कोण करणार हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. या वापरावर नियंत्रण कोण ठेवणार? जे वापरकर्ता आहेत तेच नियंत्रण करणार आहेत का? तेच लागू करणार आहेत का? मग काय उपयोग? आपण सर्व फक्त एका शर्यतीत आहोत. जास्त सेवन करा आणि ते विकासाचे सूचक बनते. निरोगी आहाराच्या गरजेपलीकडे लक्झुरियस जे अन्न असतं ते तयार करण्यासाठी प्लास्टिक, मग विविध प्रकारचे रासायनिक कचरा तयार होतो, ज्यांच्यामुळे नद्या आणि तलाव विषारी होतात. ही प्रक्रिया औद्योगिक समाजात वाईट आहे, कारण लोकसंख्या श्रीमंत आहे आणि गरीब देशांच्या तुलनेमध्ये मात्र जास्त ते वापर करतात आणि हे जे पर्यावरण आहे त्याचा नाश करतात. अगदी बरोबर. तर मी यावरती थोडंसं बोलू इच्छितो मॅडम. अगदी नक्कीच. खरं आपण आज पाहतो की जगात ग्राहकवादाच्या प्रचंड वाढीचा जो परिणाम आहे आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगावरती झालेला आहे, प्रत्येक क्षेत्रावरती झालेला आहे. आणि गंमत म्हणजे लोक केवळ त्यांच्या मूलभूत गरजांसाठी उपभोगत नाहीत, तर उपभोगाच्या या पद्धतीमुळे आवश्यक नसलेल्या ज्या वस्तूंचे उत्पादन देखील झालेले आहेत आणि लोक त्यांच्या गरजेपेक्षा जास्त, आपण मगाशी म्हटलं जास्त सेवन तर जास्त वापरत आहे. उदाहरणार्थ
मी राहत असलेल्या शहरांपैकी मला एक आठवते की सुरुवातीला काही दशकांपूर्वी सर्वांसाठी घरांची जी गरज होती, त्यामुळे शहरातील प्रत्येकाच्या राहण्यासाठीची जी योग्य जागा असणे गरजेचं आहे. पण जसजशी अर्थव्यवस्था ही वाढू लागली आणि आर्थिक निधी हा उपलब्ध होऊ लागला, तसतसे प्रत्येक जण दुसरे घर विकत घेण्याचा विचार करू लागला. बरोबर. आणि त्याशिवाय गुंतवणूक म्हणून म्हणजे इन्व्हेस्टमेंट, अलीकडे एक थोडंसं नवीन फॅड आलेलं आहे की गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसरे घर हवे. मग जेव्हा त्यांनी दुसरं घर मिळालं तेव्हा ग्राहकवाद त्यांना आता फार्म हाऊसकडे आकर्षित करू लागलेला आहे की स्वतःचं फार्म हाऊस पाहिजे, तुम्ही तुमचा वीकेंड तिथे घालवू शकाल. त्यामुळे आता आणखी एक घर होत आहे आणि मग ते मोठ्या जमिनीत गुंतवणूक करण्याविषयी बोलत आहेत. मग झाले असे की अतिरिक्त घरांची मागणी पण लहान कुटुंब पण त्यांना, परंतु मुळात शेती उत्पादन देणाऱ्या जमिनीवरती त्यांनी आक्रमण केलेलं आहे. त्यामुळे शेती संकुचित होऊ लागलेली आहे. शेती ही संकुचित होऊ लागलेली आहे. हा कल अतिशय धोकादायक आहे. खऱ्या अर्थाने जे उत्पादनक्षम आणि समाजाच्या ज्या गरजा, त्या शेतीच्या गरजा भागवू शकणाऱ्या मोठ्या जमिनीवर लोक आता कब्जा करायला लागलेले आहे. अगदी खूप उत्तम उदाहरण तुम्ही दिलेलं आहे. त्यामुळे साधं जीवन, राहणीमान ही संकल्पना कमी होत चाललेली आहे. मग ग्राहकवाद साध्या राहणीमान जगण्याच्या विरुद्ध आहे. ग्राहकवाद आणि साधे जीवन या संकल्पना ज्या आहेत ना, त्या एकत्र काम करत नाहीत. तर आय एम शुअर हे सगळे जेव्हा आपण मुद्दे मांडतो हे तुमच्या मनात आणखीनही काही विचार आलेले असतील, ते सांगणार का? होय, तर संयुक्त राष्ट्रसंघाचा एक अहवाल होता ज्यात त्यांनी अशीच चिंता व्यक्त केली गेलेली होती. या अहवालात त्यांनी म्हटले आहे की आपण आपली जी सध्या जे जीवन जगत आहोत किंवा ज्या पद्धतीने जीवन जगत आहोत, जी जीवनशैली आहे ती टिकवून जर ठेवायची असेल तर 1.6 पृथ्वीच्या समतुल्य वापर आपण करत आहोत. बापरे, म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा शहरांचा विस्तार करण्यासाठी सर्व काही खर्च करण्याची आपली ही सध्याची जीवनशैली आहे. उपभोग, नैसर्गिक संसाधनं असे असेल तर आपले जीवन फार काळ टिकणार नाहीये, हे आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण या भागाच्या शेवटी आलेलो आहोत. ग्राहकवाद किंवा उपभोगवाद याचा परिणाम म्हणजे ड्रग्ज घेणे, मद्यपान करणे, जेणेकरून तरुणांमध्ये आणि इतर व्यक्ती मिळून लाखो लोकांचे मृत्यू होतात. ग्राहक समाजाच्या चुकीच्या वापराने वेगवेगळ्या पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास कसा होत आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर हा भाग इथे संपलेला आहे. ही खूप सुंदर चर्चा आपली चाललेली आहे. आपण सुरू ठेवणार आहोत पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये. धन्यवाद.